तर development of endosperm, development of embryo, development of seed, and development of fruits. Fruit development, seed development, development of endosperms, and development of embryo. म्हणजे पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस याला असंही म्हटलं जातं. पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जात असतो. डिस्क्राइब दी पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स. फर्टिलायझेशन झालं, काल आपण मागच्या तासिकेला बघितलं डबल फर्टिलायझेशन झाल्यानंतर आता तिथं जेव्हा डबल फर्टिलायझेशन झालेलं आहे आणि डबल फर्टिलायझेशन झालंय म्हणजे फर्स्ट मेल गॅमेट्स डिप्लॉइड फिमेल गॅमेट सोबत फ्यूज झाला, डिप्लॉइड झायगोट तयार झालं, डिप्लॉइड झायगोट पासून एम्ब्रिओ तयार झाला, एम्ब्रिओ पासून म्हणजे हा एम्ब्रिओ कसा डेव्हलप होतो त्याच पद्धतीने एंडोस्पर्म जो डेव्हलप होतो जेव्हा सेकंड डिप्लॉइड मेल गॅमेट हा सेकंडरी न्यूक्लियस सोबत फ्यूज होतो आणि त्या ठिकाणी ट्रिपल फ्युजन होतं आणि ट्रिपल फ्युजन झाल्यानंतर त्या ठिकाणी देयर इज अ फॉर्मेशन ऑफ द ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आणि ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस पासून मॅच्युअर एंडोस्पर्म तयार होत असतो. ऍक्च्युअली triploid primary endosperm nucleus is repeatedly mitotic division, divides mitotically to form the nutritive tissue called as the endosperm. काय सांगतोय बघा, लक्षामध्ये घ्या. आपण जर बघितलं की या ठिकाणी ही ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे. आता आपण या ठिकाणी सांगतो काय, आता ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस हे कुठून तयार होतो, हा ट्रिपल फ्युजन नंतर तयार होणारा पहिला प्रोडक्ट आहे. ट्रिपल फ्युजन नंतर तयार झालेला फर्स्ट प्रोडक्ट आहे TPEL. हा ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार झाला, त्याच्यापासून मॅच्युअर एंडोस्पर्म तयार होतो. मॅच्युअर एंडोस्पर्म हा एंडोस्पर्म जो असतो तयार होण्यासाठी ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस रिपीटेडली डिवाइड्स माइटोटिकली टू फॉर्म द न्यूट्रिटिव्ह टिश्यू. त्यालाच एंडोस्पर्मलाच न्यूट्रिटिव्ह टिश्यू म्हणतात. एंडोस्पर्म इज कॉल्ड द न्यूट्रिटिव्ह टिश्यू. and in post fertilization changes within the oocyte, oocyteच्या आतमध्ये पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस होत असतात. त्यामध्ये एम्ब्रियो फॉर्मेशन, एंडोस्पर्म फॉर्मेशन, सीड फॉर्मेशन अँड फ्रूट फॉर्मेशन. एम्ब्रियो एंडोस्पर्म्स म्हणजे पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस विदिन all the embryo and endosperm are seen to development simultaneously. काय लक्षात घ्या की एम्ब्रियोची आणि एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट ही सायमल्टेनियसली होत असते. डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म अँड डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो लक्षात ठेवा, दोघांची ही सायमल्टेनियसली होती. कोणाची? एंडोस्पर्म म्हणजे मी इंडो लिहितो, इंडो आणि एम्ब्रियो. एम्ब्रियो आणि एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट ही कशी होते? सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळेला, पॅरलल. सायमल्टेनियसलीचा अर्थ काय होतो? एकाच वेळेला, वेगवेगळ्या वेळेला नाही, एकाच वेळेला. त्याला म्हणायचं सायमल्टेनियसली. अँड द अदर सेल ऑफ द एम्ब्रियो सॅक डिऑर्गनाइज अँड corner to the latter, the formation of the triploid endosperm nucleus triggers cell division, which leads to the formation of the endosperm. एंडोस्पर्म फॉर्मेशन त्या ठिकाणी होत असतं. आणि एंडोस्पर्म फॉर्मेशन झाल्यानंतर एंडोस्पर्म फॉर्मेशनची प्रक्रिया कशी आहे म्हणजे आता रिपीटेडली जसं की डिप्लॉइड झायगोट आहे, झायगोट मध्ये काय होईल, त्याच्यानंतर एम्ब्रियो तयार होईल, त्याच्यानंतर पोस्ट एम्ब्रियो
आता वेगवेगळ्या प्रकारचे जे काही देर आर द 3 टाइप्स ऑफ द एंडोस्पर्म. 3 प्रकारचे परीक्षेत विचारले जातात. अगोदर एंडोस्पर्म म्हणजे डेव्हलपमेंट विचारत नाही तर ते तुम्हाला शॉर्ट नोट्सला विचारलं जाईल. न्यूक्लियर टाइप ऑफ द एंडोस्पर्म, सेल्युलर टाइप ऑफ द एंडोस्पर्म, हेलोबियल टाइप ऑफ द एंडोस्पर्म. काय आहे मीनिंग? देर आर द 3 टाइप्स ऑफ द एंडोस्पर्म ऑन द बेसिस ऑफ द मोड ऑफ डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंटच्या बेसच्या मोडवर त्या ठिकाणी देर आर द 3 टाइप ऑफ द एंडोस्पर्म: न्यूक्लियर टाइप, सेल्युलर टाइप अँड हेलोबियल टाइप. न्यूक्लियर टाइप म्हणजे इट इज द मोस्ट कॉमन टाइप फाउंड इन 161 एंजियोस्पर्मिक फॅमिलीज. न्यूक्लियर टाइप आपण हे बघायला लागलो. न्यूक्लियर टाइप अशा पद्धतीनं हे न्यूक्लियर टाइप आता बघायचंय आपल्याला कशा पद्धतीनं होतं. तर हे जवळपास 161 एंजियोस्पर्मिक फॅमिलीज मध्ये न्यूक्लियर टाइप ऑफ एंडोस्पर्म डेव्हलपमेंट होत असतो. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस रिपीटेडली डिवाइड्स. हा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे. हा रिपीटेडली मायटोटिक डिव्हिजन होतं विदाउट वॉल फॉर्मेशन टू प्रोड्यूस द लार्ज नंबर ऑफ द फ्री न्यूक्लिया. इथं बघा हे फ्री न्यूक्लिया तयार झाले. मेनी न्यूक्लिया इथे दिसतात तुम्हाला. मेनी न्यूक्लिया सीन. मेनी न्यूक्लिया. त्याच्यानंतर काय झालं? ती मेनी न्यूक्लिया आर द फॉर्म विदाउट वॉल फॉर्मेशन. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं वॉल नाही, फक्त न्यूक्लिया तयार होते. मायटोटिकली डिवाइड्स रिपीटेडली एंडोस्पर्म and then to produce the large number of the free nuclei and big central vacuole. नंतर काय होतं? सेंट्रल व्हॅक्यूल म्हणजे असा मध्यभागी अगदी पोकळ जागा तयार होते. त्याला म्हणायचं बिग सेंट्रल व्हॅक्यूल. व्हॅक्यूल म्हणजे एक एम्प्टी स्पेस. एम्प्टी स्पेस कुठं? सेंटर ऑफ दिस व्हॅक्यूल आर द अपीअर इन द सेंटर ऑफ द सेल पुशिंग दी न्यूक्लिया. काय होत आहे? जसं की सेंटरला एक पोकळी जागा तयार होत असताना काय होईल? नंतर ते तिथं असणारे जे काही फ्री न्यूक्लिया आहे ते बाजूला सरकतील. पुशिंग दी न्यूक्लिया टुवर्ड दी पेरिफेरी. जसं की आपण सेंटरला असणारा पार्ट जो आपण असं बाजूला सरकतोय तिथं सेंटरला व्हॅक्यूल तयार होतं. व्हॅक्यूल तयार होत असताना मध्यभागी असणारे जे काही न्यूक्लिया होते, फ्री न्यूक्लिया, सेंटर ऑफ द सेल, दे पुशिंग दी न्यूक्लिया टुवर्ड दी पेरिफेरी. मग त्या ठिकाणी हे जे आहे पेरिफेरीला काय होईल? पेरिफेरी म्हणजे सभोवताली बाजूला सरकतात. म्हणजे हे इथं दिसते तुम्हाला, दाखवतोय. पहिल्या ह्या डायग्राम मध्ये तुम्ही जर बघितलं ही डायग्राम या डायग्रामच्या नंतर दुसरी डायग्राम तुम्ही बघितली. याच्यामध्ये काय फरक झाला तो म्हणजे इथं सेंट्रल व्हॅक्यूल नाहीये, इथं सेंट्रल व्हॅक्यूल आहे आणि त्याच्यानंतर सभोवती पेरिफेरीला हे सगळे न्यूक्लिया काय झाले? बाजूला. लॅटरल वॉल डेव्हलप्स बिटवीन दी न्यूक्लिया. न्यूक्लियाच्या मध्ये लॅटरल वॉल डेव्हलप होते. इथं बघा, इथं वॉल डेव्हलप झाली आहे, नंतर वॉल डेव्हलप झाली आहे. सो दॅट walls develop between the nuclei, hence multicellular endosperm is formed. Multicellular cell wall formation around the nuclei. न्यूक्लियाच्या हे बघा इथे तुम्हाला दिसेल न्यूक्लियाच्या सभोवती वॉल तयार झालेली आहे. क्लिअर तुम्ही जर त्याला झूम करून जर बघितलं तर त्या ठिकाणी त्याच्या बाजूला वॉल तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही झूम करू शकता. तुमची स्क्रीन तुम्ही झूम करा आणि बघा त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. झूम केल्यानंतर हे अशा पद्धतीनं हे इथं वॉल फॉर्मेशन झालंय अराउंड द न्यूक्लियर. म्हणून हे ह्या प्रकारचा जो एंडोस्पर्म आहे मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म इज फॉर्म बट इन सेव्हरल केसेस सेल वॉल फॉर्मेशन रिमेन्स इनकम्प्लीट. काही केसेस मध्ये सेल वॉल फॉर्मेशन रिमेन्स इनकम्प्लीट असतं, होत नाही सेल वॉल फॉर्मेशन. अँड व्हीट, सनफ्लॉवर अँड कोकोनट has multicellular endosperm in the outer part and free nuclear as well as the vacuolated endosperm in the center. आपण बघतो की कोकोनट मध्ये जर बघितलं, बीट मध्ये बघितलं, सनफ्लॉवर मध्ये जर बघितलं, has the multicellular endosperm. कोण कशामध्ये? कोकोनट मध्ये, बीट मध्ये आणि सनफ्लॉवर मध्ये. बीट मध्ये, सनफ्लॉवर मध्ये. बीट जर बघितलं आपण, बीट तर वीट मध्ये कसं आहे? मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म.
कोकोनट मध्ये मल्टीसेलर एंडोस्पर्म्स आहे आणि सनफ्लावर मध्ये मल्टीसेलर एंडोस्पर्म आहे. कोकोनट हॅज अ मल्टीसेलर एंडोस्पर्म इन द आउटर पार्ट. इन द आउटर पार्ट मध्ये काय प्रेझेंट आहे? there is a multicellular endosperm in the outer part and the free nuclear as well as the vacuolated endosperm in the center. सेम बघा, कोकोनट आपण जर बघितला तर आतमध्ये तुम्हाला कसं दिसतोय? एकदम पोकळ दिसतं. पाणी आहे ना, पण नारळामध्ये पाणी असतं, म्हणजे आतमध्ये पूर्ण पोकळी आहे, व्हॅक्युलेटेड आहे. म्हणून फ्री न्यूक्लियर as well as vacuolated endosperm in the center. सेंटर मध्ये व्हॅक्युलेटेड एंडोस्पर्म आहे कोकोनट मध्ये आणि मल्टीसेलर एंडोस्पर्म इन दी आउटर पार्ट. आउटर पार्ट मध्ये कसा असतो तो? these are the multicellular endosperms आहे. हे झालं न्यूक्लियर टाइप ऑफ द एंडोस्पर्म. देन सेकंड वन इज द सेल्युलर टाइप ऑफ द एंडोस्पर्म. सेल्युलर टाइप मध्ये जर बघितलं, सेल्युलर टाइप ऑफ द एंडोस्पर्म इन दिस in some plants division or the triplet primary endosperm nucleus is observations की immediately followed by the wall formation. जसं न्यूक्लियर मध्ये न्यूक्लियर फॉर्मेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या सेल वॉल तयार होतो. इथं मात्र कसं आहे? प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, हा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे. हा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस डिवाइड झाला मायटोटिकली, एकाचे 2 झाले, नंतर पुन्हा त्या ठिकाणी 2 चे 4 झाले, 4 चे 8 झाले, 8 चे 16 झाले, म्हणजे मायटोटिक डिव्हिजन व्हायला लागलं. मायटोटिक डिव्हिजन मध्ये लक्षात घ्या की ही एक सेल आहे किंवा न्यूक्लिया, याच्यापासून काय होतं? 2 न्यूक्लिया तयार होतात, त्याला म्हणायचं मायटोटिक डिव्हिजन. परत या 2 पासून पुन्हा 4 तयार होतात, हे मायटोटिक डिव्हिजन आहे. रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन ह्याला म्हणायचं. एका न्यूक्लियाचं 2, 2 चे 4, 4 चे 8. आता इथे किती झाले? 4. बरोबर. प्रत्येक न्यूक्लिया हा रिपीटेडली मायटोटिक डिव्हिजन होतं. सगळ्यांना रिपीटेडली मायटोटिक डिव्हिजन्स. बरोबर. या ठिकाणी असं आपण जर बघितलं तर पुन्हा रिपीटेडली मायटोटिक डिव्हिजन, इथं पण रिपीटेडली मायटोटिक डिव्हिजन, इथं पण, म्हणजे प्रत्येक वेळेस रिपीटेडली मायटोटिक डिव्हिजन होम न्यूक्लिया. इथं मात्र काय? इमिडिएटली फॉलोड बाय द सेल वॉल फॉर्मेशन. इथं लगेच सेल वॉल फॉर्मेशन. न्यूक्लिया तयार झाला की लगेच सेल वॉल फॉर्मेशन. न्यूक्लिया तयार झाला, सेल वॉल फॉर्मेशन, तिथं सेल वॉल. ह्याला म्हणा सेल्युलर टाइप. सेल्युलर टाइप म्हणजे सेल वॉल फॉर्मेशन टाइप. हे लक्षात ठेवा की सेल्युलर टाइप ऑफ द एंडोस्पर्म मध्ये न्यूक्लियर फॉर्मेशन झालं की इमिडिएटली सेल वॉल फॉर्मेशन होतं. सो दॅट एंडोस्पर्म इज अ सेल्युलर राईट फ्रॉम द बिगिनिंग. म्हणजे एंडोस्पर्म हा कसा आहे की सो दॅट एंडोस्पर्म इज अ सेल्युलर. एंडोस्पर्म हा सेल्युलर असतो राईट फ्रॉम द बिगिनिंग. राईट फ्रॉम द बिगिनिंग, सुरुवातीपासूनच. इट इज मोस्टली ऑब्झर्व्ड इन द 72 फॅमिलीज ऑफ द डायकॉट एज इन द मेंबर ऑफ द बाल्सम, पेंडिटिया अँड अडोझा. अशा प्रकारच्या काही स्पेसीज मध्ये, काही मेंबर ऑफ दिस एंजिओस्पर्म मध्ये, फॅमिलीज मध्ये, डायकॉट मध्ये मोस्टली डायकॉट प्लांटचे असतात. 72 families of the dicot using the members of the balsam, पेंटुनिया and अडोझा अशा प्रकारच्या फॅमिली मध्येच आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यानंतर आहे हेलोबियल टाइप. बोर्डाच्या परीक्षेमध्ये शॉर्ट नोट्सला विचारला जाऊ शकतो. न्यूक्लियर टाइप, सेल्युलर टाइप, हेलोबियल टाइप विचारलेलं आहे मागच्या प्रिव्हियस एक्झामिनेशन मध्ये. बोर्ड प्रिव्हियस एक्झामिनेशन मध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. आणि तुमची जर काही, तुम्ही जर लेखी स्वरूपामध्ये जर मला जर तुम्ही परवानगी जर घेतली तर आपण रात्रीच्या वेळेला संध्याकाळी कसं आहे किंवा मग आपल्याला एक्स्ट्रा टायमिंग मध्ये टाइम, कारण की सकाळी मॉर्निंग मध्ये कॉलेज असतं, ऑनलाईन घ्यायला आपल्याला सगळंच ऑनलाईन घ्यायचंय. म्हणजे काही महत्वाचे टॉपिक्स व्हिडिओज वगैरे दाखवून तुम्हाला असं शिकवल्यानंतर तुमचे पॉइंट अगदी क्लिअर होते. स्क्रीन समोर असते, एक्सप्लेनेशन त्याच्यामध्ये होत असतं.
जर तुम्ही वेळ जर मला सांगितला की ह्या वेळेमध्ये सर आपला एक ग्रुप तयार, त्याच विद्यार्थ्यांना फक्त आपण त्या टायमिंग मध्ये टीचिंग करणार, तेवढंच. जसं तुम्हाला वाटत असेल की मला तुमचा एक मी लिंक पाठवेल, त्या विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज आणि एक्स्ट्रा लेक्चर साठी जर जॉईन व्हायचं असेल तर होऊ शकतं. मी ते नंतर सांगेल मी तुम्हाला. हेलोबियल टाईप लेक्चरच्या शेवटी सांगेल, कारण की आता रेकॉर्डिंग चालू आहे आणि त्यामुळं हेलोबियल टाईप मध्ये काय असतं, इट इज ऑकर्स इन दी ऑर्डर हेलोबियल्स ऑफ दी monocotyledons. In this case, first division of the primary endosperm nucleus is followed by the transfer wall. इथे काय होतं बघा, ट्रान्सफर वॉल फॉर्मेशन होतं. Primary endosperm nucleus is followed by the transfer wall which divides cell unequally. इथे सेल काय होतात बघा, ह्या ठिकाणी ही फर्स्ट सेल आहे, सेकंड सेल ट्रान्सफर डिव्हिजन व्हायला, फ्री न्यूक्लियर डिव्हिजन अँड ट्रान्सफर सेल फॉर्मेशन. ही स्मॉलर सेल, तर बघा ही एक सेल तयार झाली, अनइक्वल सेल तयार झाल्या ना, म्हणजे हेलोबियल मध्ये लक्षात ठेवा ही प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियसची सेल आहे. फर्स्ट न्यूक्लियर डिव्हिजन झाल्यानंतर दोन अनइक्वल सेल तयार होतात. दोन अनइक्वल, ही दिसते ना, ही लार्जर आहे, वरची जी आहे ना ही लार्जर वर आहे, जर दी लार्जर वर. वरची दिसते ना, हे बघा मी ह्या ठिकाणी माझं कर्सर आणि लाल रंगानं दाखवतो, एवढं आहे. ते आहे लार्जर सेल आणि खालची जी आहे ही स्मॉलर सेल. ह्याला म्हणायचं अनइक्वल सेल. दोन्ही सारखे आहेत का? नाही. To divide the cell unequally and smaller cell is called the चलाजाल cell. ह्याला चलाजाल सेल म्हणायचं. And total चलाजाल सेल, आणि ह्याला म्हणायचं मायक्रोपॅलर सेल. Large is a micropylar cell. आता ह्या ठिकाणी then the nuclei in each cell. आता ह्या मायक्रोपॅलर सेल मध्ये आणि चलाजाल सेल मध्ये, किंवा त्याला आपण म्हणू शकतो लार्जर सेल किंवा स्मॉलर सेल. कधी पण लक्षामध्ये ठेवा, हेलोबियल मध्ये दोन अनइक्वल सेल तयार होतात. जसं तुम्हाला काही जर नाही आठवलं तर डायरेक्ट तुम्ही लिहू शकता, ट्रिप्लॉइड प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियस. Triploid primary endosperm nucleus are undergo the repeated mitotic divisions followed the transverse wall formation to form the two unequal cells, larger cell and smaller cell. Larger cell is called as the micropylar cell and smaller cell is called as the chalajal cell. Then the nuclei in each cell, pratik cell madla, in each cell divide by the free nuclear division, and then wall develop between the nuclei in the micropylar chamber. It is a intermediate between the cellular and nuclear type of the endosperm. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं की आता हे फ्री न्यूक्लियर डिव्हिजन झालं, आणि फ्री न्यूक्लियर डिव्हिजन झाल्यानंतर then nuclei in each cell wall divide by the free nuclear division, and then wall develop between the nuclei in the micropylar chamber. Micropylar chamber मध्ये, हे micropylar chamber मध्ये there is a formation of the free nuclear division and then to the form of the cells. इथं बघा तुम्हाला इथं खूप काही सेल दिसतील, दिसेल हे मोठ्या सेलच्या मध्ये, हे लार्जर सेल आहे. इथं फॉर्मेशन झालंय सेल वॉल, सेल वॉल फॉर्मेशन झालंय फक्त कशामध्ये, मायक्रोपॅलर सेल मध्ये. Intermediate between the cellular and nuclear type endosperm are the form. This is called as the type of the development of the endosperm. Endosperm development आहे. त्याच्यानंतर आपण बघूया डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रियो. एम्ब्रियो डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो, the process of development of zygote. जसं की आपण म्हटलेलं आहे किंवा तुम्हाला कालच्या लेक्चर्स मध्ये आपण बघितलं, एम्ब्रियो कसा तयार होतो की जेव्हा मेल गॅमेट जो असतो, हा मेल गॅमेट आहे आणि हा हेप्लॉइड फिमेल गॅमेट आहे.
हेप्लॉइड मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होतं आणि तयार होतं इथं डिप्लॉइड झायगोट. म्हणजे दोन न्यूक्लिया इथं काय, हे दोन न्यूक्लिया आहेत. हा एक न्यूक्लिया आणि हा एक न्यूक्लिया, म्हणजे मेलचा आणि फिमेलचा एक एक न्यूक्लिया फ्यूज झाला. त्या ठिकाणी काय फॉर्मेशन झालं, देयर इज द फॉर्मेशन ऑफ द झायगोट. झायगोटला काय म्हणतात, डिप्लॉइड झायगोट. झायगोट कसा आहे, डिप्लॉइड आहे. का डिप्लॉइड म्हणतात, कारण की त्याच्यामध्ये दोन न्यूक्लिया आहेत, त्याच्यामध्ये दोन न्यूक्लिया प्रेझेंट आहेत, म्हणून त्याला डिप्लॉइड म्हटलेलं आहे. 2n नंबर्स अशा पद्धतीने त्याला रिप्रेझेंट करतात. डिप्लॉइड लिहायचं असेल तर 2n नंबर असं लिहितात. हा डिप्लॉइड झायगोट आहे. मग त्या डिप्लॉइड झायगोटचं मायटोटिक डिव्हिजन होतं आणि मायटोटिक डिव्हिजन झाल्यानंतर त्याच्यापासून त्या झायगोट फॉर्मेशन मध्ये झायगोट झाल्यानंतर त्याच्या ठिकाणी एम्ब्रिओ तयार होतो. हा एम्ब्रिओ तयार होत असताना त्यांच्यामध्ये there is a formation of the a number of mitotic divisions आणि ह्या प्रोसेसला एम्ब्रिओजेनेसिस म्हणतात. व्हॉट इज मीन बाय दी एम्ब्रिओजेनेसिस, एम्ब्रिओजेनेसिस म्हणतात. आता आपण या ठिकाणी फर्टिलाइज्ड हा एम्ब्रिओ सॅक आहे. इथं प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियस आपण बघितला. आता इथं फर्टिलाइज्ड एम्ब्रिओ सॅक, याच्यापासून हा डिप्लॉइड झायगोट तयार झाला. हा डिप्लॉइड झायगोट तयार झाल्यानंतर एम्ब्रिओ इज डेव्हलप ऍट दी मायक्रोपायलर एंड ऑफ द एम्ब्रिओ सॅक. हा एम्ब्रिओ सॅकचा मायक्रोपायलर एंड आहे, माहिती आहे ना, खाली असतो. these are the section of the position here the micropolar end of the embryo sac. हा एम्ब्रिओ सॅक इथं आहे, म्हणजे हा पूर्ण इंटायर हा एम्ब्रिओ सॅक आहे. हा एम्ब्रिओ सॅक आहे. या एम्ब्रिओ सॅकच्या मायक्रोपायलर एंड कडं एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होत असते. एम्ब्रिओ इज डेव्हलप ऍट द मायक्रोपायलर एंड ऑफ द एम्ब्रिओ सॅक, कारण की फर्स्ट फर्टिलायझेशन त्यालाच आपण सीन गॅमी म्हणतो. फर्स्ट फर्टिलायझेशन ऑफ सीन गॅमी लक्षात ठेवायचं तुम्हाला. व्हॉट इज अ सीन गॅमी? सीन गॅमी इज द फ्युजन ऑफ द haploid male gamete with the haploid female gamete, or X is known as the सीन गॅमी. The formation of the zygote. The growth of embryo triggers only after the certain amount of the endosperm is formed. म्हणजे सर्टेन अमाउंट ऑफ द इंडोस्पर्म सांगितलं तुम्हाला की दोन्ही प्रोसेस, इंडोस्पर्म फॉर्मेशनची प्रोसेस आणि एम्ब्रिओ फॉर्मेशनची प्रोसेस ही एकाच वेळेला होत असते, किंवा डेव्हलपमेंट ही सायमल्टेनियसली होत असते. परंतु सर्टेन अमाउंट मध्ये इंडोस्पर्म तयार झाल्यानंतर, आफ्टर द सर्टेन अमाउंट ऑफ द इंडोस्पर्म इज फॉर्म आफ्टर फर्टिलायझेशन, द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट बिगिन्स. म्हणजे काही प्रमाणामध्ये ही इंडोस्पर्म तयार होणं आवश्यक आहे. After the certain amount of the endosperm is formed after fertilization, the embryonic development begins. नंतर embryonic development start होत असते, begins होत. The zygote divides to form a two-celled proembryo. आता बघा हे आता हा झायगोट आहे, फ्युजन झालं, आणि हा आहे झायगोट डिवाइड टू फॉर्म द टू-सेल्ड प्रोएम्ब्रियो. दोन सेल दिसतात नाही तुम्हाला, ही एक सेल आहे आणि ही एक सेल आहे, त्याला म्हणायचं प्रो एम्ब्रियो. ही लार्जर सेल, ही लार्जर सेल आहे बघा, क्लिअर दिसते तुम्हाला. ही लार्जर सेल आहे, ही दिसते तुम्हाला, ही लार्ज सेल आहे, ही लार्जर सेल आहे. Larger cell toward the micropyle is called the basal or the suspensor initial cell, or the smaller cell toward the chalajal is called the terminal or the embryonal cell, and the suspension cell are divided the transverse, and one plant is produced the filamentous suspensional cell of the 6 to 10 cells. The first cell of the suspensional cell, आता हे बघा ग्लोब्युलर एम्ब्रियो, आता हे इथं तयार व्हायला लागले, त्याची डेव्हलपमेंट होत आहे. इथं हस्टोरियन हायपोफायसिस सस्पेन्शनर्स हे फॉर्मेशनची प्रक्रिया अशा पद्धतीने तुम्हाला कशा पद्धतीने लक्षात ठेवायची आहे. आता फिलामेंटस सस्पेन्शनर सेल्स 6 to 10 cells. First cell of the suspension cell toward the micropolar and become husband and function as the hostorium. हस्टोरियम म्हणून काम करत असते. आता आपण डायकॉट मध्ये किंवा मोनोकॉट मध्ये जर आपण बघितलं, डायकॉट्स मध्ये आणि मोनोकॉट मध्ये
की डायकॉट मध्ये जर आपण बघितलं तर डायकॉट प्लांट्स मध्ये, कारण की तिथे 2 कॉटिलिडॉन्स तयार करायचे असतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी तो एम्ब्रिओ कसा सिच्युएटेड पाहिजे, एम्ब्रिओ मॅच्युअर एम्ब्रिओ, ग्लोबुलर एम्ब्रिओ, हा ग्लोब्युलर एम्ब्रिओ तयार झाला. हे म्हणजे बेसल सेलचं फॉर्मेशन झालं, जशाला तसं वरचा सेल आहे. त्याच्यानंतर बघा हा सस्पेन्शनर सेल आहे खालचे, हा हर्ट शेप्ड एम्ब्रिओ तयार झाला. ग्लोबुलर एम्ब्रिओ, हा हर्ट शेप्ड एम्ब्रिओ आणि मॅच्युअर एम्ब्रिओ, इथं मॅच्युअर एम्ब्रिओ तयार झाला. याची कॉटिलिडॉन्स, हे कॉटिलिडॉन्स दोन दिसतात, हे डायकॉटिलिडॉन्स, हे प्लिम्युल्स आहे. त्याला जो भाग दिसतो हा प्लिम्युल्स आहे आणि हा जो भाग दिसतो हा रॅडिकलचा आहे. जो रॅडिकल पासून रूट तयार होतं, प्लिम्युल्स पासून शूट सिस्टीम तयार, रूट सिस्टीम अँड शूट सिस्टीम्स. सो दॅट दिस planners of division are right angle to the other. The lower tier of the four cell often gives rise to the hypocotyl and radical, whereas the four cells upper tier from the plumils and one to the cotyledons. This embryo development is similar in both dicots and monocots. आपण डायकॉट्स मध्ये आणि मोनोकॉट्स मध्ये जवळपास डेव्हलपमेंट, एम्ब्रिओची जी डेव्हलपमेंट आहे, एम्ब्रिओ डेव्हलपमेंट ही सारखीच आहे. The development in a similar in both the dicots and monocots up to the octant stage. Octant stage म्हणजे 8 स्टेज, म्हणजे त्या ठिकाणी 8 न्यूक्लियर तयार झाल्यानंतर octant cell. The lower tier of 4 cell of octant gives rise to the hypocotyl and the radical, whereas 4 cell of the upper tier form the plumils 1 and 2 cotyledons. म्हणजे जेव्हा ह्यांच्यामध्ये ऑक्टंट सेल कंडिशन तयार होते त्या ठिकाणी तोपर्यंत दोघांमध्ये सारखीच. अँड डिफरन्स अपियर लॅटर इन दी मोनोकॉट एम्ब्रिओ. मोनोकॉट एम्ब्रिओ मध्ये नंतर डिफरन्स अपियर व्हायला लागतो. सिंगल कॉटिलिडॉन occupies a terminal position and plumule is a latter. The single sealed shaped cotyledon is called as the scutellum. The protective sheath of the plumule is called as the colectile, and that of the radical is the coleandriza. Finally, the ovule is transformed into the seed and ovary into the fruit. आपण जर बघितलं डायकॉट्स मध्ये आणि मोनोकॉट्स मध्ये तर आपल्याला दिसून येईल, हे डायकॉट्स मध्ये बघितलं आपण. आता मोनोकॉट्स मध्ये जर बघितलं, मोनोकॉट एम्ब्रिओ जर आपण बघितला तर मोनोकॉट एम्ब्रिओ मध्ये, इन मोनोकॉट एम्ब्रिओ तर सिंगल सील्ड डिफरन्स कधी होतो की ऑक्टंट स्टेज पर्यंत दोघांमध्ये सारखा. डिफरन्स अपियर लॅटरली इन मोनोकॉट एम्ब्रिओ सिंगल कॉटिलिडॉन ऑक्युपाइज, सिंगल कॉटिलिडॉन्स ऑक्युपाइज होतो. टर्मिनल पोझिशन and plumule is latter, so that the single sealed shaped cotyledon is called the scutellum. हे बघा सिंगल, हे काय सिंगल सेल्ड शेप्ड हे दिसतंय तुम्हाला, ह्याला स्क्वॅट्युलम म्हणायचं. The protective sheath of the plumule is called the colectile, that is known as the colectile. ही प्रोटेक्टिंग कव्हरिंग्स आहे, ही दिसते तुम्हाला, ही these are the protecting coverings of the colectile. Colectile. The protective coverings, colectile, and the radical is a coleandriza. Radical ला जे काय प्रोटेक्टिंग केलेलं आहे, these are the coleandriza. So the finally ovule is transformed into seed. Seed मध्ये ट्रान्सफर झालेलं असतं and ovary into the fruit. फर्टिलायझेशन झाल्यानंतर मोनोकॉट एम्ब्रिओ, डायकॉट एम्ब्रिओ, आणि अशा पद्धतीनं देयर इज अ फॉर्मेशन ऑफ दी मोनोकॉट एम्ब्रिओ अँड दी डायकॉट एम्ब्रिओ अँड इंडोस्पर्म्स. तर अशा पद्धतीनं हे आपण बघितलंय. तर उद्याच्या लेक्चर्स मध्ये आपण जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण ऑनलाईन मध्ये जेव्हा सुट्टी असेल तेव्हा आपण रविवारी राहिलेला जो भाग आहे आपला सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट, एक अपोमिक्सिस एक राहिलेला आहे, पार्थिनोकार्पी आणि पॉलिएम्ब्रियोनी. पार्थिनोकार्पी आणि पॉलिएम्ब्रियोनी एक लेक्चर्स,
2 लेक्चर्स मध्ये 2 ते 3 लेक्चर्स मध्ये आपलं 2 लेक्चर्स सफिशियंट आहे. 2 लेक्चर्स मध्ये आपलं हा टॉपिक एंड होऊन जाईल. अभ्यास करा आणि त्या पद्धतीनं तुमचे प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करा. मला काही अडचण असेल तर विचारू शकता. कारण की आता सीड अँड फूड डेव्हलपमेंट 10 मिनिटात होणार नाही, कारण की 10 मिनिट फक्त रिमेनिंग राहिलेले आहेत आणि 10 मिनिटांमध्ये म्हणजे जवळपास 8च मिनिटं राहिले. 8 मिनिटांमध्ये होणार नाहीये, म्हणून आपण पुढच्या लेक्चर्स मध्ये सीड अँड फूड डेव्हलपमेंट बघूया आणि सिग्निफिकन्स ऑफ सीड अँड फूड फॉर्मेशन एक लेक्चर्स मध्ये होऊन जाईल. अपोमिक्सिस, पार्थिनोकार्पी आणि पॉलीएम्ब्रियोनिक हे एका लेक्चर्स मध्ये 2 लेक्चर्स सफिशियंट आहेत फॉर द कम्प्लिशन ऑफ दिस टॉपिक.